नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर भास्कर कोलते सर. नमस्कार. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं दुसरं कारण असं आहे की मागच्या 30-35 वर्षांपेक्षा जास्त काळाचा त्यांना अनुभव या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातला आहे. त्यामुळे अशा एका सिनियर व्यक्तीला मी आज त्या निमित्तानं भेटणार आहे आणि बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या दीर्घकाळ एखाद्या क्षेत्रात काम करत असते तेव्हा अर्थातच सांगण्यासारखे अनुभव खूप असतात. तो प्रवास एक वेगळ्या अर्थानं असतो आणि भास्कर कोलते सरांचाही आतापर्यंतचा प्रवास हा एक वेगळा स्ट्रगल म्हटलं तरी काही चुकीचा शब्द राहणार नाही, कारण असाच प्रवास प्रत्येकाचा असतो. त्याप्रमाणे त्यांचाही एक प्रवास झालेला आहे. पण या सगळ्या प्रवासाबरोबर त्यांनी बाकीचेही काही सामाजिक बांधिलकी आपण ज्याला म्हणू ती जपलेली आहे. म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी साठी ते सेवा तर सादर करतातच, त्याप्रमाणे उत्तम तबला वादक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या जातीय सलोख्यासाठी गेले अनेक वर्ष आपण सगळेजण प्रयत्न करतोय तो भारतात पुन्हा तसाच टिकून राहावा यासाठी जेवढी सगळी धार्मिक स्थळं असतील त्या धार्मिक स्थळांचं बांधकाम ते निशुल्कपणे, त्याच्यासाठीची जी सेवा लागते कन्सल्टन्सी लागते ती पूर्णपणे निशुल्क ते देतात आणि गेली अनेक वर्ष त्यांचं हे काम चालू आहे. सो अशा त्यांच्या अनेक पैलूंबद्दल आज आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना आधी इथनं सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामागे येण्यामागची काय म्हणतो मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन किंवा प्रेरणास्थान असं कोण होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या फील्डमध्ये यावं? काय सांगाल? मी तसं एका छोट्या गावामध्ये हायस्कूल शिकलो. हायस्कूलला असताना मी अनेक बांधकाम बघायचो. तर बांधकाम पाहताना मला हे आपण करू शकतो का याबद्दल थोडं अट्रॅक्शन व्हायचं, म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला गेलो. आणि मी डिस्टिंक्शन असल्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंगला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला लागलो. त्यावेळेला पॉलिटेक्निक कॉलेज होते, प्रायव्हेटला जाण्यासारखी आर्थिक कुवत नव्हती. मग मी तिथून डिप्लोमा केला आणि अशा पद्धतीने पासआउट झालो. मला पहिल्यापासून आवड बांधकाम करण्याची असल्यामुळे मी या व्यवसायात आलो. मग त्याच्या पुढचा प्रश्न आहे असा की आता जेव्हा हे शैक्षणिक शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला, ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट. आणि ज्या काळात तुम्ही माझ्यावरती प्रोजेक्ट केला तेव्हा इंजिनिअरिंग कन्सेप्ट सुद्धा फारशी प्रचलित नसेल, तेव्हा त्या ठेकेदाराकडनंच काम करून घेणे वगैरे असं काहीतरी होतं की आपलं घरगुतीच एक डिझाईन करायचं आणि कामाला सुरुवात करायची. तर तेव्हाचा प्रवास कसा होता, पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, त्याची आठवण कुठला होता, त्याबद्दल काही सांगता येईल का? सुरुवातीच्या काळात मी जेव्हा इंजिनियर म्हणून ऑफिस टाकलं तर इंजिनियरचं ऑफिस असतं ही समाजामध्ये कल्पना माहीत नव्हती. तो काळ असा होता की माझ्या वडिलांच्या वयाचे काही मिस्त्री इथं व्यवसायात होते आणि त्यांचा पगडा समाजावर फार जास्त होता. आम्ही काही नकाशा दिला तरी ते म्हणायचे ह्या नवीन पोरांना काय समजत नाही, आम्हाला आमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. पण हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींचा समाजाला मी काय करतोय, काय करू शकतो, कशी सर्व्हिस देतो ह्या यांनी हळूहळू वेळ लागला. पण नंतर समाजाचा माझ्यावर विश्वास बसला आणि जे लोक मला सुरुवातीला विरोध करत होते ते नंतर माझ्या बरोबर काम करत होते. आता त्यांचे नातवंड माझ्या बरोबर काम करतायत, तिसरी पिढी माझ्या बरोबर काम करते. क्या बात आहे. हा 3 पिढ्यांचा प्रवास तुम्ही बघितलाय. पण मग त्यातली काही आठवण आहे का पहिल्या प्रोजेक्टची? कसा मिळाला पहिला प्रोजेक्ट किंवा कुठला होता? पहिला प्रोजेक्ट एक आर्किटेक्चरल ड्रॉइंग आलं होतं औरंगाबादवरून. तर ते आर्किटेक्चरल ड्रॉइंग मिस्त्रींना समजत नव्हतं. तर त्या ओनरनी मला बोलवलं, म्हणे तुम्हाला समजतं का? मी म्हटलं मला समजतं. तुम्ही काम करताल का? मी म्हटलं मी काम करेल, पण ह्या सगळ्या टीमनी माझं ऐकलं पाहिजे तर मी काम करेल. आणि या बेसिसवरती काम केलं आणि काम व्यवस्थित झालंय. आजही तो प्रोजेक्ट सेलूमध्ये उभा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो अशी एक सुरुवात झाली. आता त्याच्यानंतर पुढच्या आपण प्रवासाला जाणारच आहे, पण त्याच्या आधी काही तांत्रिक प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता इतके वर्ष या फील्डमध्ये काम करताय, ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलत गेलं, क्षेत्र बदलत गेलं, पण यातला एक महत्वाचा फॅक्टर जो बदलला नाही तो म्हणजे कामगार. जसं तुम्ही आता सांगितलं की या कामगारांनी माझं ऐकलं पाहिजे किंवा त्यांना असं वाटत होतं की आपल्याला स्वतःला सगळं येतं. तर यामध्ये आता अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे, जे पूर्वी पण होतं आणि आता पण कदाचित असेल. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कसं ती परिस्थिती हाताळायचा पूर्वीपासून? आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर शहरातले किंवा आजूबाजूच्या ज्या परिसरात मी काम करतो तिथले चांगले ठेकेदार मला माहीत झालेत. समजा त्या ओनरनी मला काम दिल्यानंतर मी त्यांना म्हणतो तुम्ही एक योग्य माणूस लावा. मग ते म्हणतात योग्य माणसाचा भाव थोडा जास्त असतो. आम्ही म्हणत असतो तो योग्य भाव त्या माणसाला द्या, पण तो योग्य माणूस जोपर्यंत तुमची साईट व्यवस्थित चालवत नाही तोपर्यंत तुम्ही मला दिलेल्या पैशाचं किंवा तुम्ही जे प्रोजेक्ट हे करतात त्याच्या टेक्निकल पद्धतीने बरोबर येणार नाही, त्याच्यात भरपूर चुका होतील. अशा पद्धतीने एक जर जाणकार मिस्त्री असेल तर तो 10 लोकांना घेऊन चालतो. आणि मी पहिल्यापासून हेच केलं की जे समजदार लोक आहेत त्यांच्याबरोबर काम केलं, न समजणाऱ्या माणसांना
हे कसं योग्य आहे कसं चुकीचं आहे हे समजावून सांगितलं. या आधारे मग ते पण ऍग्री झाले आणि मी पहिल्यापासून व्यवसायात शिस्त पाळली. या शिस्तीच्या आधारे मग ते प्रोजेक्ट व्यवस्थित चालले. वा वा. जसं तुम्ही एक क्षेत्र मगाशी म्हटल्याचं बदलताना बघितलं, त्याप्रमाणे तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलं असेल. पूर्वी तुम्ही कागद आणि पेन्सिलनं पहिला ड्रॉइंग काढला असेल करायचं आणि आता सॉफ्टवेअरच्या मदतीनं कदाचित काही मिनिटांमध्ये तासांमध्ये पहिला प्लॅन बनत असेल. तर ह्या तंत्रज्ञानाचे कसं ट्रान्झिशन होतं इतक्या वर्षांचं, आणि आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला रोजच्या आयुष्यात किंवा या कामात कशी होते? पूर्वी काय होतं, आम्ही मॅन्युअली ड्रॉइंग करायचो, म्हणजे ते सेट स्क्वेअर टी स्क्वेअर अशा पद्धतीने ड्रॉइंग करायचो. त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर फार वेळ लागायचा आणि समजून सांगण्यासाठी पण एक लिमिटेशन्स पडायचे. पण त्याच्यानंतर हळूहळू मार्केटला कॉम्प्युटर आले. कॉम्प्युटर आल्यानंतर इंजिनिअरिंगची ड्रॉइंग करण्यासाठी ऑटोकॅड सॉफ्टवेअर लागत होतं. तर ऑटोकॅड शिकवणारे या भागात त्याला मला कुणी न भेटल्यामुळं मी 1999ला औरंगाबाद, जे की आताचं संभाजीनगर, इथे जाऊन कॉम्प्युटर शिकलो. आणि ते पण मी डेली जाऊ शकत नव्हतो, तर मी फक्त शनिवार जायचो आणि तिथे जाऊन ते ऑटोकॅड शिकलो आणि मग एक कॉम्प्युटर घेतला आणि मग मी तेव्हापासून आजपर्यंत आता कॉम्प्युटरवर ड्रॉइंग करतो. क्या बात. सो आता या तंत्रज्ञानावर पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे प्लॅनचा. तर प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा याचा तुमच्या नजरेतून तुम्ही त्याला किती महत्व देता आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लॅन आल्या पहिले ते ओनरची जी रिक्वायरमेंट आहे त्याचा आपल्याला प्रॅक्टिकली विचार करावा लागतो. त्यामध्ये बायलॉजचा थोडा प्रामुख्याने विचार करावा लागतो आणि नॅचरल व्हेंटिलेशनला प्रॉपर महत्व द्यावं लागतं. कोणत्या दिशेने उजेड आहे, कोणत्या दिशेने ते आपण एंट्री घ्यायची, आजूबाजूची नॅचरल परिस्थिती काय आहे, त्या बेसमेंटची उंची किती असावी, त्याचा स्ट्राटा कोणता आहे, अशा सगळ्या टेक्निकल गोष्टी ठेवून मग ते सगळं ठरवल्यानंतर त्याचं ट्रायल पीट घेतल्यानंतर मग त्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करायचं आणि मग ते साईट एक्झिक्यूट करायची. या पद्धतीने करतो. ज्यामध्ये आता तुम्ही रेसिडेन्शियलचं काम बरंच केलेलं, म्हणजे हजारो प्रोजेक्ट केलेले तसं म्हणायला हरकत नाही. तर त्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा हे वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला थोडं हे बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम वाटत असेल की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, कारण ते बघून पुन्हा पुढचंही काम त्याप्रमाणे मिळणार असतं. तर अशा वेळेला दर्जा आणि ते बजेट हे दोन्ही कसं काय तुम्ही सांभाळता? मी व्यवसायात कमी बजेट हा शब्द त्या जो कोणी ओनर असतो त्याला समजावून सांगतो की तू कमी म्हणू नको पण योग्य म्हण. कारण प्रत्येक वेळा कमी करण्यामध्ये त्या कामाची क्वालिटी खराब होऊ शकते, चुकीच्या पद्धतीने त्याचं डिझाईन होतं. पण जेव्हा आपण स्ट्रक्चरल डिझाईन थ्रू आपण ड्रॉइंग करतो तर त्या स्ट्रक्चरल ड्रॉइंग मध्ये जे स्टील दिलंय ते जर त्यांनी 16 mm दिलं असेल तर मी 12 mm वापरा असं कधी सांगत नाही, वापरू देत नाही. कारण काय असतं ते मग ते कमी पैसा लागेल पण त्याची क्वालिटी खराब होईल, म्हणून मी असं कधी करू दिलं नाही. आणि मी प्रत्येक ओनरला हे सांगतो की कमी खर्च हा शब्द नका समजू, पण योग्य खर्च असं समजून योग्य काम करा. क्या बात आहे. पुढचा प्रश्न असा एक वेगळा धाटणीचा या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय तसं सेलू बदलताना बघितलंय, परभणी जिल्हा बदलताना बघितलाय. आता इतक्या वर्षानंतर जर परभणी जिल्ह्याचं विकासाचं विजन असं जर एक तुम्हाला विचारलंय की इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठलं क्षेत्र येतं ज्या क्षेत्रावर आता खरं तर काम झालं पाहिजे? जर परभणीला आपल्याला पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल किंवा असा विकास करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर आता काम केलं पाहिजे? पहिली गोष्ट, जिथे आता नवीन प्लॉटिंग आहेत तिथे चांगल्या पद्धतीने ते लेआउट डेव्हलप करणं, तिथे मोठी रोड करणं, त्या रोडचं रुंदीकरण व्यवस्थित असावं. छोटे रोड केले तर त्याच्यात भविष्यात फार अडचणी येतात. मोठे रोड करणं, तिथे लाईट, नळ, झाडं. विशेष म्हणजे काय होतं की आता नवीन रस्ते बांधताना बऱ्याच ठिकाणी वृक्षतोड होते. तर आपण जेव्हा नवीन कॉलनी करतो तर आधी झाडं लावले पाहिजेत आणि मग तिथे बांधकाम केलं पाहिजे. ओके. पण हे सगळं करताना मग सरकारकडनं पण काही अपेक्षा आहेत का, या लोकांनी आपल्या केल्या पाहिजेत? नाही, आता सरकारकडून अपेक्षा आहे पण सरकारच्या अपेक्षांना व्यवहारात थोडा वेळ लागतो. त्यामुळे सर्व समाजाने मिळून किंवा याचे जे कोणी फाउंडर असतील यांनी थोडं पुढे होऊन हे थोडं सामाजिक कार्य, म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवसाय न करता सामाजिक कार्य समजून ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण मुलं येत आहेत, इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांना एक वडीलधारी व्यक्ती म्हणून किंवा इतक्या वर्षाचा सिनियर म्हणून, अनुभव म्हणून काही यशाचा गुरुमंत्र किंवा सल्ला काय द्याल तुम्ही? यामध्ये कसं आहे की पहिली गोष्ट, सिव्हिल इंजिनिअरमध्ये काम करताना साईटवर काम करण्याचा इंटरेस्ट राहायला पाहिजे. आता बरेचशी नवीन पिढी काय करते की उन्हात कशाला मी सकाळी जाईल संध्याकाळी जाईल, तर असं करून जमत नाही. कारण तुम्ही जर साईटवर गेला नाही तर पूर्ण जर त्या ठेकेदाराच्या मनावर साईट राहिली तर ती व्यवस्थित होत नाही, त्याच्यात अनेक त्रुटी होतात. आणि जर आपण न पाहता त्याला कॉन्क्रीट भरायला परवानगी दिली तर मग तिथं झालेल्या चुका पुन्हा रिपेअर होत नाही. त्यामुळे माझा आग्रह असतो की
आपण साईट तिथे साईटवर वेळ देणं. त्या दोन्ही प्रश्नांकडे मला यायचंय. ते म्हणजे प्रजाता ब्रह्मकुमारीचं तुम्ही सेवा करता, तर त्याबद्दल पण तुमच्याकडनं ऐकायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्व धार्मिक स्थळांचं हे जे तुम्ही सांगितलं की विनामूल्य किंवा ती सेवा म्हणून तुम्ही कन्सल्टन्सी देता, त्याबद्दल तुमचा अप्रोच कसा आहे, त्याबद्दल तुमचं मत काय, ते पण ऐकायचं आहे आम्हाला. मी प्रजाप्रताप ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचा साधक आहे. मी त्यानिमित्त माउंट आबूला नेहमी जात असतो. तर माउंट आबूला गेल्यानंतर तिथं हेच शिकवलं जातं की सर्व धर्म समान आहेत, सबका मालिक एक आहे. तर यासाठी मग मी जेव्हा इकडे व्यवसायात आलो तर, आणि मला पहिल्यापासून मी धार्मिक होतो, कारण मी तबला वाजवायचो, तो प्रत्येक मंदिरामध्ये भजनासाठी जायचो. तर माझी थोडी धार्मिक वृत्ती होती. ठीक आहे, धर्म वेगळे असतील पण शेवटी सगळे रस्ते तिथेच जातात. या दृष्टीने मी कोणत्याही मंदिराची जर सेवा आली तर नाही म्हणत नाही. माहिती नसेल तर मी फोन करतो की असं जर काही काम मोठं करायचं असेल तर मी सेवा द्यायला तयार आहे, आणि अशा पद्धतीने ती सेवा करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आता दुसरा पुढचा प्रश्न म्हणजे आजपर्यंत अवघड प्रश्न असा म्हणून मी त्याला, कारण एका अर्थानं, कारण इतके हजारो प्रोजेक्ट केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट निवडायचं झालं की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट किंवा तुमची ओळख असा बनणारा, तर त्या प्रोजेक्ट विषयी ऐकायचंय तुमच्याकडनं. नाही, तसं मला फार बारकाईने काम करण्याची संधी, आमचे आर्किटेक्ट साहेब आहेत संभाजीनगरचे, आर्किटेक्ट साहेब अल्केश गंगवाल सर, त्यांच्याबरोबर जेव्हा मी काम केलं तर तेव्हा प्रत्येक गोष्टीची अचूकता, शिस्त, वेळेचं बंधन हे त्यांच्याकडून शिकलो. आणि ते स्वतः साईटवर 10 ते 12 तास वेळ द्यायचे. तर मग इतका मोठा बिझी माणूस पण एवढा वेळ देतो, तर मग त्या माणसाकडून मी आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी शिकलो. त्यामध्ये आणि एखादा असा प्रसंग जो काम करताना कधी आव्हानं आली, समस्या आल्या, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? बहुतेक तर माझ्याबरोबर अशी काही घटना झाली नाही. अच्छा. मी जितक्या एक झालं होतं की एका कामावर मी सेंटरिंग चेक करत असताना आम्ही पडलो होतो, मी स्वतः जवळपास 14 फूट हाईट वरून. पण ते ईश्वराच्या सगळ्या असं म्हणजे कृपेमुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी वाचलो. तो एक सोडला तर माझ्या आयुष्यात असं चुकीचं उलट सुलट काही झालं नाही. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये आपण स्टील निवडतो तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता किंवा कसं ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे घेतलं पाहिजे? नाही, छोट्या गावामध्ये हा चॉईसचा भाग नाहीये, कारण छोट्या गावामध्ये ज्या त्या व्यापाऱ्यांच्या संबंधावर हा भाग डिपेंड असतो. लोक आम्हाला विचारतात हे आणावं का, हे आणू नाही का. तर फार पूर्वी आम्ही आयकॉन स्टीलची फॅक्टरी पाहिली नव्हती, आयकॉनचं व्हिजिट केली नव्हती. मग जेव्हापासून आम्ही आयकॉन व्हिजिट केली तेव्हापासून आम्ही आग्रहाने सांगायला लागलो की तुम्ही आयकॉन घेऊ शकतात आणि घ्या. आणि मला वाटतं तेव्हापासून कदाचित सेलूचा खप सुद्धा वाढला असेल. वा वा. आयकॉनच्या विशेषता काय सांगाल त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिस? नाही, पूर्वी असं चुकीचं ऐकण्यात होतं की आयकॉन ज्या पद्धतीने बनतं ते ऑर्डिनरी स्टील आहे असं. बाकी जेव्हा मी व्यक्तिशः सगळं पाहिलं, सगळं कॉम्प्युटरवर डिपेंड आहे. इथं मॅन्युअली जवळपास काहीच नाहीये. माणसं फक्त ऑपरेट करण्यापुरते, बाकी सगळं टेस्टिंग कॉम्प्युटरवर होतात. त्यानंतर मग मात्र आम्ही आयकॉन वापरायला लागलो. त्या मध्ये सो हे होते सिनियर इंजिनियर भास्कर कोलते सर. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं हा जेव्हा प्रवास 30-35 वर्षाचा असतो तेव्हा तो असा काही मिनिटांमध्ये मांडणं त्या पद्धतीने अवघड असतं. पण तरी त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातले, बरेच आपल्या आठवणी, अनुभव त्याबद्दलही त्यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येतात त्यांनाही त्यांनी फार महत्वाचा सल्ला दिला. ते म्हणजे या क्षेत्रात, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड हे असं आहे की जरी त्याचा प्लॅन कॉम्प्युटरवर बनत असला तरी ती वास्तू ही जमिनीवर बनत असते. त्यामुळे त्यासाठी तुमचे पाय जमिनीवरच असणं महत्वाचं आहे, दोन्ही अर्थाने. पाय जमिनीवर असणं म्हणजे साईटवरही असणं महत्वाचं आहे, आणि जरी नंतर तुम्ही फार यशस्वी झालात तरी सुद्धा तुमचे पाय जमिनीवर असणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सर आभार आपले मनापासून. आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आयकॉन स्टीलने आम्हाला ही सेवा दिली त्याबद्दल आम्ही आयकॉन स्टीलचे धन्यवाद मानतो.